चला मॅचला सुरुवात होईल. आजच्या रात्रीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच इगतपुरी आणि त्याच्या विपक्ष वेताळस्वामी शहापूर. एकीकडनं शहापूर तालुका तर एकीकडनं आपल्याला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका एकमेकांच्या विरोधात फाईट करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल राहुल, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आरडी. वेताळस्वामी शहापूर या संघाकडनं आपल्याला स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू, वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला चेंडू लेनचा सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला गेलाय. होण्याच्या माध्यमातून डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज कुणाल यानं. सुरुवातीची ही 2 षटकं आहेत. निश्चितपणानं एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल इगतपुरी संघाचा. अगदी त्या पद्धतीने रणनीती आखूनच हा संघ मैदानाच्या आत उतरलाय. पुढचा चेंडू पाकपुटला गेले, जागा बनवली. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख सुरुवात म्हणता येईल गोलंदाज कुणाल याची. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे पहिलं षटक हाताळलं जातंय गोलंदाज कुणालकडनं आणि बॅक टू बॅक आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची संख्या ज्या क्षणाला वाढत जाते त्यावेळेला टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आत म्हणजेच फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दोनही सलामीवीरांवर एक वेगळ्या प्रकारचा दबाव तयार झालेला असतो. 2 चेंडू निर्धाव आहेत. कणभर का होईना आत्मविश्वास निश्चितपणानं वाढलेला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र गुडघे टेकून खेळलेला हा फटका वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा पार. इगतपुरीकरांचा षटकार. पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र बॅटर राहुलनं सांगितलं की अजूनही या गेम मध्ये बरंच काही बाकी आहे. 36 चेंडूंचा डाव आहे. त्यातले सुरुवातीचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाल्यानंतर कुणाल नावाचा गोलंदाज आपल्यावर वर्चस्व गाजवतोय का, तो आपल्यावर हवी होतोय का, हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लगेचच्या तिसऱ्या चेंडूवर मात्र कडक उत्तर दिलं बॅटर राहुलनं. यंदाचा हंगाम गाजवला या फलंदाजानं. इगतपुरी संघाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वाला दखलपात्र घेण्यासाठी सगळ्यात मोठं कारण जर इगतपुरी संघाकडे कोणता असेल तर त्यांचा ओपनर बॅटर मिस्टर राहुल. 3 चेंडू झालेत, 6 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या 2 चेंडू नंतर गाजवलेल्या हुकुमतीला, गाजवलेल्या साम्राज्याला कुठेतरी खालसा करण्याच्या दिशेनं पावलं उचलली गेली आहेत का. वेताळस्वामी शहापूर संघाचा स्ट्रायकर बॉलर कुणाल वन्स अगेन ऑन अ बॉलिंग ट्रॅक. यावेळेला फ्लिक केलाय. लाजवाब फटका राहुलच्या बॅट मधनं कलात्मकतेनं सजलेला आणखी एक दमदार चौकार. आलोक सर, असा फटका आल्यानंतर 3 जणांचं नाव आपल्या पुढे समोर खऱ्या अर्थानं झळकतं. एक म्हणजे विराट कोहली याच स्टान्सने खेळताना पाहायला मिळतात. के.एल. राहुलच्या बॅटमध्ये हा फटका देखणा पाहायला मिळतो आणि श्रेयस अय्यरच्या बॅटमध्ये देखील हा फटका अतिशय सुंदररित्या सजलेला पाहायला मिळतोय. परंतु राहुल नावाची रन मशीन रंगात येते. पाकपुटला गेले, जागा बनवली, पॉइंटचा क्षेत्ररक्षक. इथे मात्र गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रमावस्था, धोका निर्माण झाला आणि या धोक्यामध्ये जी जोखीम पत्करली होती ती टळली जरी असेल तर मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून 38 सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेला तुमचा चेंडू फील्ड होतो त्यावेळेला दोन्ही बॅटरनं एकमेकांशी संवाद साधणं ही अत्यंत आवश्यकतेची बाब असते. पहिल्या 2 निर्धाव चेंडू नंतर राहुलनं मात्र इगतपुरी संघाच्या बॅटिंगची डेप्थ दाखवली आहे. इगतपुरी संघाकडे हार्ड हिटर बॅटर म्हणून राहुलकडे का पाहिलं जातं. ज्या ज्या वेळेला अडचणींचा घोळका इगतपुरी संघाच्या अवतीभोवती खऱ्या अर्थानं घुमायला सुरुवात होते त्यावेळेला त्यांचा तारणहर्ता का बनला जातोय. संघाची धावसंख्या या क्षणाला धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. अजूनही 1 चेंडू मात्र शिल्लक असेल वेताळस्वामी संघाकडनं. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आत पहिल्या 2 डॉट बॉल, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला चौकार आणि त्यानंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय गोलंदाज कुणालकडनं. दोघे सेम एफर्ट्स लावले जातात. म्हणून म्हणतात ना, 2 दिग्गजांची लढत ही सातत्यानं संघर्षाचा वणवा प्रज्वलित करणारी ठरते आणि त्या वणव्यामधून लागलेली आग ही सुरळीतपणे यशाची असते. नेक्स्ट बॉल, शेवटचा चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली होती परंतु मिडल ऑफ बॅट करणं मात्र यावेळेला शक्य झालं नाही बॅटर राहुलला. बॅटच्या टोला चेंडू लागला आणि त्यानंतर तो लेफ्ट करणं, 38 सर्कलला भेदणं या ज्या सगळ्या आशा आकांक्षा अपेक्षा होत्या त्यावर मात्र सर्रासपणे पाणी फिरवलं गेलं.
पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या इगतपुरी संघाची धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता 10 धावा आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल. वेताळस्वामी संघाच्या होम ग्राउंडवर त्यांच्या अगेन्स्ट आपण खेळतोय. इथला क्राऊड देखील फुल्ली सपोर्ट करताना शहापूरच्या वेताळस्वामी टीमला पाहतोय. आणि अशा वेळेला ऍज अ होस्ट म्हणून ज्या वेळेला आपण खेळतोय त्यावेळेला पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये गोलंदाजाला हवी न होऊ देता ऍव्हरेजली जी स्टार्ट आपल्याला आवश्यकता होती ती मात्र इथे करून दिली. आता स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर आरडी. मगाशे 6 चेंडू पहिलं संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंड कडनं दर्शकाच्या भूमिकेत त्यानं बजावलेलं होतं. आणि इथे मात्र आता बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. भावेशचा पहिला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. संधी निर्माण झाली. वारंवार या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागेल वेताळस्वामी संघाला. कारण संधी एकतर तुम्हाला ती आपोआप स्वतःकडे चालून येत नाही. त्या संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि संधी नुसतीच निर्माण करून देखील भागत नाही. तर निर्माण झालेल्या संधीला यशामध्ये परावर्तित करण्यासाठी पराकोटीची ताकद, पराकोटीची मेहनत, पराकोटीचा संघर्ष करणं ही मात्र अनिवार्यता असते. हे मात्र अपरिहार्य असतं आणि त्यामध्ये कुठेतरी चूक होताना पाहायला मिळेल का. सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 पाहायला मिळते. आणि वन्स अगेन आता स्ट्रायकिंग एंडला इगतपुरीचा धडाकेबाज विस्फोटक फलंदाज राहुल, ज्याला गोलंदाजाला हवाई सफर करून दाखवणं माहित आहे. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांनी लाईन चेक केली आहे. इट इज व्हाईट बॉल. थोडासा दबाव गोलंदाज भावेशकडे आहे का हे देखील पडताळून आपल्याला पाहावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं फटके खेळतोय, ज्या पद्धतीनं अटॅकिंग मोडला क्लिक केलंय, आक्रमणाची भाषा या क्षणाला राहुलकडनं होते. तिथे मात्र बॉडीपासून दूर ठेवण्याचा, शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 12 धावा. आगाज चालू आहे. मैदानाच्या आत एक संघर्ष चालू आहे. फुलालेंचा चेंडू होता, लॉफ्ट केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि लॉंग ऑफ मध्ये राहुल नावाचं वादळ शांत होताना पहिला झटका. आणि नक्कीच राहुलच्या रूपानं पुन्हा एकदा आत्मविश्वासाला आमंत्रण दिलंय ते म्हणजेच वेताळस्वामी शहापूर संघानं. या विकेटची नितांत आवश्यकता होती वेताळस्वामी शहापूर या संघाला. राहुल नावाचं वादळ मैदानाच्या आत आणखी काही काळ थैमान घालण्याच्या अगोदर त्याला मात्र चले जावचा नारा दिला. आता मात्र इगतपुरी संघाकडनं तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच फलंदाज कल्पेश. कल्पेश टू भावेश. सफल झाले. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र हाडून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला अगदी जागेवरनं. निश्चित कल्पेशनं आल्या आल्या पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हा षटकार खेचलाय. जेणेकरून माहित होतं की इथं राहुलची विकेट घेतल्यानंतर भावेश नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधनं विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करून फलंदाजांना नामोहरम करण्याच्या अगोदर त्याच्यावर आक्रमण करणं हे फार आवश्यक आहे. आणि अगदी त्या रणनीतीनं इगतपुरी संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अगदी अटॅकिंग मोड मध्ये आक्रमक स्वरूपाची फलंदाजी चालू आहे. विकेट गेल्यानंतर देखील नव्यानं आलेला कल्पेश दबावाच्या वलयाच्या बाहेर जाऊन फटकेबाजी. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 1 बाद 18 धावा. यावेळेला चांगली गोलंदाजी बॅकफुटला गेले. जागा बनवून खेळवण्याचा प्रयत्न होता. थोडंसं जर आपण पाहिलं वाईड यॉर्क करण्यात आला. जिथे लेफ्ट करणं तिथे जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोड्याशा जरी प्रमाणात हल्लेलं असेल तर मग मिडल ऑफ बॅट आणि तो जो काही संवाद आवश्यक आहे तो मात्र बॅट अँड बॉलच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. फार मोठा गॅप. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. डॉट बॉल. एक तेरी तो एक मेहरी म्हणत मैदानाच्या आत हे तुंबळ युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेला लो फुलटा उचलण्याचा प्रयत्न. इथे मात्र चूक होणार नाही. षटकार खेचणाऱ्या कल्पेशला देखील दिलाय चले जावचा नारा बसलाय. दुसरा हादरा.
कल्पेशला माघारी परतावं लागेल, ही खासियत असते आलोक सर. ज्यावेळेला तुम्ही मार खाण्याच्या तयारीमध्ये असता आणि समोरचा फलंदाज देखील 18 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. अजूनही एक चेंडू षटक क्रमांक 2 मधला शिल्लक आहे. पहिलं षटक 10 धावा इगतपुरी संघाने उभ्या केल्या होत्या. त्यानंतर आला गोलंदाज भावेश आणि भावेशने या 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि त्याचबरोबर महत्वाचा मोहरा देखील टिपण्यामध्ये यश आले. 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन. समोरच्या संघाच्या ज्या काही नवनवीन वाटा निर्माण होत आहेत या अडचणीतून बाहेर निघण्याकरता त्या वाटांना बंदिस्त करण्याचं काम अतिशय चोखरित्या वेताळ स्वामी संघाचे स्ट्रायकर बॉलर बजावताना पाहायला मिळतात. 11 चेंडूंचा खेळ झाला, 18 धावा धावफलकावर लगावल्यात. नवीन बॅटर योगेश नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. आता इथून पुढे इगतपुरी संघाची जी मिडल ऑर्डर आहे ती कोणत्या रणनीतीने खेळते. अट्रॅकर बॉल, त्यावर मात्र गणागाती आघात, पॉवरफुल चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. दोन षटक इथे मात्र समाप्त झाली आहेत. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची ही दोनही षटकं कंप्लीट झाली आहेत. आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स बाजूला हटलेले चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या इगतपुरी संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. इगतपुरी संघाची एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट गेल्यानंतर नव्यानं दाखल झालेला प्रत्येक फलंदाज आल्यापासूनच अगदी अटॅकिंग मोड मध्ये आहे. आक्रमणाच्या एका वेगळ्याच रंगामध्ये मैदानाच्या आत एंटर होतोय, जेणेकरून आल्यानंतर आपण आलोय हे विरुद्ध असणाऱ्या संघाच्या गोलंदाजांना मात्र ठणकावून सांगितलं जातं. अगदी त्याच पद्धतीनं आल्याला कल्पेशनं प्रहार केला. कल्पेश बाद झाल्यानंतर योगेश दाखल झाला आणि योगेशनं देखील आल्याच्या पहिल्याच चेंडूवर भावेशला देखील आसमान दाखवला. 12.00च्या सरासरीने या 24 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. या पहिल्या डावातला अजूनही 24 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. आता वेताळ स्वामी संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो स्वतः कॅप्टन अनमोल भागवत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आहे. व्हेरिएशनचा बेताज बादशाह म्हणून मानलं जातं. गोलंदाजी करत असताना त्या भात्यामध्ये अनेक प्रकारचे चेंडू जिथे मात्र दिग्गज फलंदाजांची तारांबळ उडू शकते अशा चेंडूंना घेऊन तो पुढे येतोय. पण समोर कोण आहे? समोर आहे बॅटर आरडी, ज्याला मोठे फटके खेळणं माहित आहे. दिग्गज गोलंदाजांना रात्रीच्या आभाळात आकाशात उगवलेल्या चंद्रासोबत डोळ्यांसमोर चांदण्या चमकवण्याची कला परिपूर्णरित्या माहीत आणि अवगत असलेला फलंदाज आहे. हे दोनही दिग्गज एकमेकांच्या विरोधात आहेत आणि ही खासियत राहिली आहे सातत्यानं. एनपी स्पोर्ट्स आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकाची माननीय निलेश पाटोळे साहेबांच्या आयोजनाची, त्यांच्या संकल्पनेची इथे आज खुल्या गटाचे सामने पाहायला मिळतात आणि अगदी नाशिक असेल, आपला ठाणे जिल्हा असेल, ठाणे ग्रामीण असेल, अनेक खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना. पहिला चेंडू फुल टॉस बॉल, आरडीच्या बॅटवर आल्यानंतर हा चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. सुवर्ण 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 षटकार. या षटकारानं अनमोलला देखील सांगितलंय, नाम तुम्हारा अनमोल है लेकिन काम हमारा अनमोल है. पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल आणि त्यावर देखील आरडी नावाची रणमशीन रंगात. चेंडू पुन्हा एकदा ढगात, षटकार. लगातारचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटर अर्डीच्या बॅट मधनं. कमालीची फलंदाजी म्हणून मी मगाशी म्हटलं ना, इगतपुरी संघाचा येणारा प्रत्येक फलंदाज हा तयारी करून मैदानात आहे. सेट होण्यासाठी टाइम मागत नाहीये, वेळ मागत नाहीये. आल्या आल्या गोलंदाजाचे लचके तोडण्यासाठी सज्ज आहे. या षटकातला पुढचा चेंडू अनमोल, लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर खूपच बाहेर पंचांनी लाईन चेक केली. निश्चित वाईट बॉल असेल
अवांतरच्या स्वरूपात आता मात्र वाचण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिले 2 चेंडू कुठेतरी प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आपण यॉर्करसाठी ट्राय करावा, तो अंदाज चुकला. त्यानंतर सरळ बॅटवर फुल टॉस गेला, त्याचा खरपूस समाचार घेतला. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. या वेळेला चांगला फटका, सेफ शॉट. इथे मात्र कोणीही अडवू शकणार नाही. क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक. आरडीच्या बॅटमधनं इगतपुरीकरांचा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. सो वाटलं होतं राहुलच्या माघारी गेल्या जाण्यानंतर संघामधनं जी आक्रमकता होती फलंदाजीमध्ये ती बोथट होईल का, परंतु नाही. इगतपुरी संघाचा प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आत बॅटला कानात सांगून आलाय की तुला तलवारीचं काम करायचंय, तुला समशेरीचं काम करायचंय. रडांसोबत समोरच्या गोलंदाजांच्या आत्मविश्वासावर घाव घालायचा, त्या आत्मविश्वासावर वार करायचा आणि समोरच्याचं जे नियोजन आहे त्याला मात्र नेस्तानाबूत करायचं, बेचिराग करायचा. आणि तीच गोलंदाजीच्या खेमूला उद्ध्वस्त करणारी फलंदाजी या क्षणाला इगतपुरी संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. धावा, कमालीची फटकेबाजी. हर्डीच्या बॅटमधनं आतापर्यंत वैयक्तिक 16 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळतो. पण क्रिकेट इस तर भाषा जानते. इथे मात्र समोर टाकलेला चेंडू, हॅन्ड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून चाललाय सीमा पार, षटकार. आलोक सर, या चेंडूवर कोणीही षटकार खेचेलच. इथे ताकदीचा फक्त आपल्याला अंदाज घ्यायचा होता. अगदी इतक्या पद्धतीचा सोपा चेंडू आला होता, समोर बॅट खाली टाकलेला चेंडू होता आणि त्यावर मात्र गणाघाती आघात झाला. हा निश्चित मनगडाचा वापर केला, बॅकहँडचा वापर झाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. एक थोडीशी खासियत पहिल्या दिवशी आलोक सरांनी जी खऱ्या अर्थाने व्यक्त केली होती की फुटवर्क नसलेले अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेले, रेअरली प्लेयर्स आहेत की ज्यांनी क्रिकेट गाजवलं. आणि इथे आपण पाहतोय की याही वेळेला जास्तीत जास्त वापर ताकदीचा करून समोरच्या गोलंदाजाच्या विरोधात खेळला जात आहे. याही वेळेला लो फुल टॉस आणि त्याला फ्लिक करून टाकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आरडीच्या बॅट मधनं घडाघाती आघात असणारा षटकार. तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय पहिल्या डावातला. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद तब्बल 53 या धावसंख्येवर इगतपुरी संघ जाऊन पोहोचलाय. 53 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 17 पेक्षा अधिकची सरासरी या क्षणाला मैदानाच्या आत कायम ठेवली जाते इगतपुरी संघाकडनं. कमालीची फलंदाजी, काय जबरदस्त आपण आज या डावामध्ये फलंदाजी पाहिली. सध्या मैदानावर उपस्थित असलेला म्हणजेच आरडीची बॅट मैदानावर फलंदाज चला या डावातलं दुसऱ्या सत्राला देखील आपण सुरुवात करणार आहोत. पहिली 3 षटकं ही परिपूर्णरित्या इगतपुरीकरांच्या पक्षामध्ये दाखल झालेली आहेत. केवळ फटकेबाजी चालली असं नाहीये, धावफलकावर धावांचा आकडाच वाढतोय असं नाहीये, तर जणू काही या क्षणाला थंडीच्या मोसम मध्ये धावांचा मुसळधार पाऊस बरसतोय आणि ते बरसवण्याचं काम आरडीच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल योगेश. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दादूचा पहिला चेंडू फुल टॉस संधी होती ती मिस केली आहे आणि त्याची नाराजी देखील अगदी प्रखरपणे ठळकपणे ती व्यक्त केली आहे बॅटर योगेशनं. सिंगलवर समाधान मानावं लागेल.
या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 54 धावा. 3.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 54 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 17 पेक्षा अधिकची सरासरी आहे आणि या 19 चेंडूंच्या खेळामध्ये पूर्णपणे दादागिरी केली आहे ती पाहुण्या इगतपुरीकरांनी. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल टॉस. ही चूक राहुल आरडीच्या विरोधात आपण करू शकणार नाही. इथे मात्र पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. मैदानाचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, काही रूल्स आहेत, काही नियम आहेत आणि त्या नियमांची पडताळणी केली जाईल. पण खुश केलं आलोक सर या फलंदाजानं. ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या आत बरसतोय, ज्या पद्धतीनं तो गोलंदाजांच्या आत्मविश्वासावर वार करतोय आणि या सिडीत 6 इगतपुरीकरांच्या आनंदाला मात्र मोठ्या प्रमाणावर उधाणता आणण्याचं काम बॅटर आरडीच्या माध्यमातून. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 60 धावा. इथे मात्र या क्षणाला वेताळस्वामी संघाचे जे सपोर्टर आहेत, जे समर्थक आहेत, जे चाहते आहेत, जे पाठीराखे आहेत ते केवळ धावफलकाकडे पाहतात आणि पापण्या मिटून एकदा का उघडल्या विदिन अ सेकंड की भरदिशी धावसंख्या वाढल्याचं चित्र प्रखरतेनं जाणवत आहे. कमालीची फटकेबाजी. 2 महत्वाचे मोहरे गेल्यानंतर झटपट क्रिकेटच्या नादामध्ये, मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये 2 विकेट्स गेल्यानंतर वेताळस्वामी संघानं कमबॅक केलंय का हा प्रश्न विचारावा लागेल. पण संधी तुम्हाला होती, ती संधी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. यश हे एकदा तुमच्याकडे आलं की त्या यशामध्ये सातत्यता ज्याला राखता येते त्याला यशाच्या त्या उंच शिखरावर विराजमान होता येतं. एकदा तुमची कंटिन्युटी निघून गेली की मग मात्र तुमच्या समोर पराभव असतो. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर दादू याचा स्लो वन बॉल होता. यावर देखील गडागाती आघात. लॉंग ऑफला चेंडू थांबणार नाही. वन बाउंस सीमा पार चौकार. आरडीच्या बॅट मधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 64 धावा. 8 चेंडू खेळलेत आरडीनं आणि या 8 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांच्या साह्यानं वैयक्तिक 38 या धावसंख्येवर खेळतोय. 450 पेक्षाही अधिकचा स्ट्राईक रेट मैदानाच्या आत चालू आहे. 6 षटकांचा डाव आहे आणि आताही आपण जर पाहिलं तर 3.3 षटकांचा खेळ झालाय आणि तब्बल 64 धावा धावफलकावर आहेत. या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या पर्वामध्ये 94 हे हायेस्ट टोटल आहे. त्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल केली जाते का, परंतु अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये वेताळस्वामी संघ. इथून पुढे जर चांगली गोलंदाजी झाली तर या आकडा अजूनही कमी होऊ शकतो. इथे ॲव्हरेज कमी होईल का, परंतु यस इथे संधी गमावण्याचा क्षण आला पण सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय आरडीचा खेळ. निश्चित आता जर आपण पाहिलं तर तिसरा धक्का बसला तो म्हणजेच इगतपुरी संघाला. रंगात असलेला फलंदाज होता, ज्या पद्धतीनं 38 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झालाय. कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं राहिलं. 5 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, त्याच्या इनिंग मध्ये आले. विजय नावाचा फलंदाज यावेळेला मैदानाच्या एंटर होत आहे. इथून विचार करावा लागेल वेताळस्वामी संघाला की थोडस जर आपण जी बॉलिंग ॲव्हरेज जो आहे सध्या, जी आपण रन रेट जो खऱ्या अर्थानं समोरच्या संघानं कंटिन्यू केलेला आहे त्यावर आपल्याला काम करता येईल का. ही जी गेम थोडीशी फास्ट झाली आहे इगतपुरी संघाच्या बाजूने, तिला स्लो करण्यासाठी आपल्याला तो तिकड मारा करता येईल का, ती भेदकात्मकता आपल्या गोलंदाजीमध्ये अवलंबित करता येईल का पाहावं लागेल. आता मात्र दादू टू विजय हा एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल मैदानाच्या आत. आल्याच स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक देखील चेंज होईल. एका धावेवर समाधान, एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6-5. 6 वर 5 65 धावा. थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय असं म्हटलं तरी हरकत नाही, परंतु येणारा काळ सांगेल. मिडल ऑर्डर देखील तितकीच ताकदवान आपल्याला इगतपुरी संघाची सातत्याने या मैदानावर आपण पाहत आलोय. या षटकातला पुढचा चेंडू सफल झाले. स्लो वन बॉल होता. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आसमानाला चुंबन घेणारा हा आलाय षटकार.
4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर इगतपुरी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 71 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. कमालीची फलंदाजी यावेळेला योगेशच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळाला. कदाचित इगतपुरी संघाचे जे फलंदाज आहेत सिंगल डबल असेल स्ट्राईक रोटेट करणं असेल या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सध्या षटकार आणि चौकारांच्या भाषेमध्ये संवाद करणं त्यांच्या फार जवळचा विषय आहे आणि ही भाषा त्यांना कळते आणि त्याच भाषेत ते प्रतिस्पर्ध्याशी मात्र चर्चा करत असतात वार्तालाप करत असतात. अगदी त्याच पद्धतीचं चित्र आहे. सुसाट निघाली आहे या क्षणाला इगतपुरी संघाची धावसंख्येची गाडी. 4 षटक 17 पेक्षा अधिकची सरासरी 71 धावा धावफलकावर आहेत. पुढचे 2 षटक म्हणजेच उरलेले 12 चेंडू इथे मात्र रणनीती चेंज करावी लागेल. टेन्शन परिपूर्णरित्या वेताळ स्वामी संघाच्या खेमूमध्ये, दबाव परिपूर्णरित्या वेताळ स्वामीच्या खेमूमध्ये. इथे कॅप्टन आता गोलंदाजाशी बोलतोय. आलेले आकडे जे समोर दिसत आहेत आपल्याला स्कोअर बोर्डवर त्या आकड्यांचं गणित मांडावं लागेल. क्रिकेट असं म्हणतो ना आपण की क्रिकेट हा फक्त चौकार षटकार विकेट डिसिजन अंपायर प्लेयर फिल्डर बॅटर बॉलर याच गोष्टीचा खेळ नाहीये. तर क्रिकेट ह्या आकड्यांचं समीकरण मांडणं आणि ते अगदी व्यवस्थितपणे सोडवणं यासाठी मैदानाच्या आत शारीरिक श्रमांची तयारी असणं या सगळ्यांचं संमिश्र खेळ असं म्हणून आपण क्रिकेटला खऱ्या अर्थानं मानत असतो आणि अगदी त्या पद्धतीनं मैदानाच्या आत ते समीकरण तुर्तास तरी या पहिल्या 24 चेंडूंमध्ये इगतपुरी संघानं मला असं वाटतं की व्यवस्थित मांडलंय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल कुणाल टू विजय. पहिला चेंडू हॉट डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. स्लो वन थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अक्रॉस द लाईन खेळण्यासाठी सज्ज होता बॅटर विजय. परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. कुणालची ही खासियत आहे. पहिलं षटक माझ्यामध्ये कुणालनं साकारलं होतं त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आता कर्णधारानं या हाणामारीच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा कुणालला पाचारित केलंय. नेक्स्ट बॉल यावेळेला समोर चेंडू होता त्यावर मात्र गणागाती आघात झाला. लेफ्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. फटका फसला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. वेताळ स्वामी संघाने तयारी दाखवली पुनरागमनाची. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आत बॅटर एंटर होतोय. 71 धावा आहेत. कुणालची चांगली सुरुवात. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र विकेट मिळाली आहे. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहे. तिथे निश्चित विचार असेल वेताळ स्वामीच्या खेळीमध्ये किंवा ज्या वेळेला त्यांचं टीम ऑर्डर झालं त्यामध्ये देखील त्यांनी हेच डिस्कशन त्यांचं राहिलं असेल माझ्या मते की इथून पुढे आपल्याला गेम स्लो करायची आहे. विकेट सोबत डॉट बॉलची संख्या वाढवायची आहे कारण की जो एक रन रेट वाढलेला आहे भरधाव त्याला मात्र कमी करावा लागेल. नेक्स्ट बॉल विकीसाठी. यावेळेला विकीला देखील आल्या आल्या मात्र विकीच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅक टू बॅक अनदर विकेट डाऊन. हा 5वा झटका इगतपुरी या टीमला. ही गंमत आहे ना आलोक सर. मराठीमध्ये एक सुंदर वाक्य एका लेखकानं लिहिलंय आणि तो असं म्हणतो की कधी धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला देता आलं ना की आयुष्यामध्ये किती मोठा पेच असू दे किती मोठं संकट असू दे किती मोठी अडचण असू दे किती मोठा संघर्ष असू दे त्यातून आपल्याला वाट काढता येते त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो. आणि इथं जो इगतपुरी संघ डॉमिनेट करत होता आक्रमण करत होता त्याला मात्र थोपवण्याचं काम केलंय. हे शेवटचे 12 चेंडू आहेत ना ते जर वेताळ स्वामीने आपल्या नावावर केले तर चित्र वेगळं असेल. नेक्स्ट बॉल हॅट्रिक चान्स आणि याही वेळेला चेंडू हवेत आहे परंतु नाही इथे कुणालच्याही मनामध्ये धडकी होती. हॅट्रिकची संधी होती. बॉलही डॉट आला असता परंतु इथे मात्र सिंगल खर्च होती. ही एक धाव आली आहे आणि या एका सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 72 धावा. 24 चेंडू झाले होते 71 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 28 चेंडू झालेत आणि 72 धावा आहेत. चौथ्या चेंडूला धाव काढण्यामध्ये यश आलं. समोर योगेश 3 चेंडूंमध्ये 13 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. यावेळेला मात्र योगेशनं मैदानाच्या आत प्रहार केलाय. लाजवाब फटका. अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळाला बॅटर योगेशच्या बॅट मधनं. आणि ज्या वेळेला तो स्वीट साऊंड आपण सातत्यानं समालोचनामध्ये ऐकत असतो तो आवाज जो आहे ना तो बरंच काही सांगून जातो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फक्त दर्शक म्हणून त्या चेंडूकडे पाहत राहिला.
ऑफसिकच्या बाहेर चांगली लाईन राईट आर्म अराउंड विकेटचा मारा केला. शतयष्टी पासून दूर ठेवलं. स्लॉट मध्ये नाही, रडार मध्ये नाही, बॅट बॉलचा संपर्क नाही. पुन्हा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित चांगली गोलंदाजी. 5 षटकांचा पहिल्या डावातला खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर इगतपुरी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 78 धावा. 5 षटक 78 धावा आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे जे सगळं झालं ना, आता हे षटक जरी आपल्याला थोडंसं कमी धावसंख्येचं पाहायला मिळालं, या षटकामध्ये देखील आपल्याला कमी धावा आल्या. या सगळ्या गोष्टींमध्ये जर पाहिलं तर सुरुवात जी झाली ना, सुरुवातीचे 3-4 षटक जे आले, 3 षटकांमध्ये जी धुवाधार फलंदाजी झाली आहे, या 3-4 षटकांमध्ये जो षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस बरसलाय, अक्षरशः धावांची जी लयलूट केली आहे, जो बेस मजबूत केलाय, जो पाया मात्र भक्कम केलाय, तिथून सावरणं थोडंसं कठीण गेलंय वेताळस्वामी संघाला. परंतु हेही लक्षात ठेवावं लागेल की 6 षटकांमध्ये फर्स्ट इनिंग मध्ये जे टार्गेट सेट होणार आहे ते याच मैदानावर, याच वेळेला, याच खेळपट्टीवर होणार आहे आणि त्यापेक्षा आपल्याला केवळ आणि केवळ 1 धाव अधिक करायची आहे. त्यामुळं संघर्ष जितका मोठा असेल, आव्हान जितकं मोठं असेल, तितका ते टार्गेट तो चेस करायला, ते पाठलाग त्याचा करायला मजा एक वेगळी असते आणि त्यानंतर मिळालेलं यश, त्यानंतर मिळालेला विजय हा देखील एक वेगळा आनंद देऊन जातो. षटक क्रमांक 6 ची जबाबदारी वेताळस्वामी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आदित्य, स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सनी. पहिला चेंडू सफल झाले. इथे मात्र जोरदार प्रहार, निश्चित मिडॉनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. धावाच्या स्वरूपात धक्का इगतपुरी टीमला. निश्चित निलेशजी पाटोळे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषकातल्या या पर्वासाठी श्री बालाजी युथ फाउंडेशनच्या संपूर्ण टीम कडून, श्री बालाजी युथ फाउंडेशनच्या संपूर्ण परिवाराकडनं, शहापूर फेस्टिवलच्या संपूर्ण परिवाराकडनं निलेशजी पाटोळे साहेब आणि त्यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक 2025च्या या महापर्वाला मनापासून शुभेच्छा आलेल्या आहेत. धीरजजी जुगरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. नवीन फलंदाज आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल बबलू, तर स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल योगेश. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तर बॅट न खेळण्याचा याही वेळेला गोंधळ, संधी निर्माण झाली होती परंतु चेंडू डॉट आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज आदित्यकडनं. डॉट बॉल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 78 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामधले. इगतपुरी संघ, मी मगाशीच म्हटलं की स्ट्राइक रोटेट करणं यावर जास्त विश्वास देत नाहीये. मोठे फटके खेळ पाहताय. यावेळेला मात्र योगेशच्या बॅटमधनं ज्या वेळेला पुलचा प्रयत्न झालाय त्या वेळेला चेंडूने थेट सीमा रेषा पल्ल्याड प्रेक्षकांची जागा निवडली आहे. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 84 धावा. एटी 84 धावा. योगेश नावाचं वादळ देखील, म्हणजे इगतपुरी संघ आज जणू काही सगळे गोलंदाजांच्या विरोधातले जल्लाद घेऊन मैदानाच्या आत उतरल्याचं चित्र आहे. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर होईल का? Yes, it is 4-1 bounce. सीमा पार चौकार. काय कमालीची, थँक्यू सो मच, काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला. 8 चेंडूंमध्ये 29 धावांची वैयक्तिक खेळी, 4 षटकार आणि आज या इनिंग मध्ये षटकारांचा पाऊस बरसलाय. नेक्स्ट बॉल सफल झाले. फुल टॉस चेंडू, सर बाट न खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी मिडॉनच्या 38 सर्कलच्या लाईनला तिथे मात्र चेंडू फील्ड केला गेलाय. स्ट्राइक कीप करण्याचा प्रयत्न असेल आणि यामध्ये स्वतःहून सॅक्रिफाईस केलं जाईल. सो इट इज 1 रन.
नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आमिर, पण स्ट्राईक मात्र कीप केली आहे ती बॅटर योगेशनं. यावेळेला रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग साइडनं. तिसरे पंच अभिजित सावंत यावेळेला या सगळ्या निर्णयाची पडताळणी करतील. इट इज फेअर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू 89 धावा फलकावर आहेत. समोर आहे योगेश आणि यावेळेला मात्र चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या धाब्यामध्ये मात्र गडी होईल बाद. एका धाब्यावर मानावं लागेल समाधान. 90 धावा विजयासाठी 91 धावांची आवश्यकता. आणि यानंतर 36 चेंडू आणि विजयाकरता 91 धावांची आवश्यकता असेल वेतास्वामी शहापूर या टीमला. या 36 चेंडूंमध्ये 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग नेमका मैदानाच्या आत कसा होईल. इगतपुरी करांसारखंच वेतास्वामी शहापूर संघाकडनं देखील षटकार आणि चौकारांच्याच भाषेत इथे संवाद साधला जाईल का. या धावांचा पाठलाग होताना मैदानाच्या आत नेमकं काय घडेल, या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्या अमोघ प्रगल्भ आणि महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्थानभर ज्या आवाजानं रसिक श्रोत्यांना श्रवणीय सुख प्रदान केलंय. टेनिस क्रिकेट विश्वातल्या दिग्गज समालोचकांच्या यादीतलं एक मोठं नाव, होस्टिंग मधलं निवेदन क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजेच सन्माननीय आलोकजी राजपूत सर यांना मी विनंती करेल की आपण नेक्स्ट इनिंग साठी या तमाम शहापूरकरांना मंत्रमुग्ध करावं. आप लोग जब तक बजाते रहे, जो हमारी म्यूजिकल टीम है थोड़ा सा प्ले करते रहेंगे ना, है ना सर भाई, थोड़ा बजाओ बजाओ, थोड़ा अच्छा लग रहा है यार, आप लोग अच्छा बजा रहे हैं सर, बजाओ थोड़ा इतना. अच्छा शायद उनको फोन आ गया किसी का. रुकेंगे रुकेंगे रुकेंगे. थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. अगर आप टीम देखें जिस तरीके से जा रही है अंदर, ये डिसिप्लिन ये 3 दिनों में पहली बार मैंने देखा है. कहते हैं ना कि वही शासन करता है जो अनुशासन पालता है. ये एक और बड़ा एग्जांपल इस टीम का. हाईएस्ट टोटल तो नहीं बना लेकिन उसके बहुत आसपास पहुंचे हैं. 93 रन्स आई गेस अमर मुझे कंफर्म करेंगे. 93 रन्स डे 1 में बना था, जो आज तक हमारे इन 3 दिनों के श्री छत्रपति शिवाजी महाराज स्वर्ण चषक में सबसे ज्यादा रन्स हैं जो किसी टीम ने बनाए हैं. और वो रन्स बनाए थे गेरसे की टीम शिवम स्पोर्ट्स ने, संदीप भाई की टीम, संदीप जी पाटिल साहब की टीम. जो पहले दिन हमने देखा था वो रन्स बने थे. उसके बाद ये सेकंड हाईएस्ट टोटल बनाया है इस टीम ने. ऐसा लगा कि मानो आसमान में वो जो तारे थे वो थोड़े और नीचे आ गए थे. बल्लेबाजी कुछ इस तरीके से हो रही थी. शुरुआत अगर आप देखें तो शुरुआत से ही वो सोच और अप्रोच ये दोनों नजर आया कि क्या चाह रहे हैं, कितने रन चाह रहे हैं. बहुत ही दिलकश. लेकिन एक बहुत बड़े शायर मुनव्वर राणा साहब हैं, उनकी वो लाइंस हैं कि बुलंदी देर तक किस शख्स के हिस्से में रुकती है, बहुत ऊंची इमारत हर घड़ी खतरे में रहती है. एक बड़ा टोटल है लेकिन आप याद करें इंडिया और ऑस्ट्रेलिया का, अब साउथ अफ्रीका और ऑस्ट्रेलिया का मैच एक ही दिन में क्रिकेट के इतिहास का 50 ओवर्स के वनडे का मैच का सबसे ज्यादा रन बना था. 434 रन, 434 रन उस दिन बने और उसी दिन कुछ ही समय में वो रिकॉर्ड टूट भी गया. अब जो मनी ब्लूज के ये 2 बैटर्स उतरे हैं, अब इनमें कितना विश्वास है. कहते हैं बिलीव यू कैन, यू आर हाफ वे देयर. अगर आप विश्वास करते हैं आप कर सकते हैं. बिलीव यू कैन, यू कैन. इफ यू बिलीव यू कैन नॉट, देन यू कैन नॉट. सिंपल एज इट इज.
कितना आत्मविश्वास है, कितना अपनी, बहुत कुछ पता चलेगा, बहुत कुछ पिक्चर्स क्लियर होंगी शुरुआत के इन 2 ओवर्स में। स्वागत है आप सबका फिर से सेकंड इनिंग के चेस में। अनमोल अनमोल और पहला ही 6 सीधा जहां पे मैं खड़ा हूं कमेंट्री बॉक्स में, यहां पर तीर की तरह सीधा। व्हाट अ ग्रेट स्टार्ट। इगतपुरी के 91 रनों के दहाड़ के आगे, अब यहां पे भी अगर आप रनों के पहाड़ के आगे, अब यहां पे मेन इन ब्लूज की दहाड़। पहली बॉल पर ही वो सिक्सर। ये कमाल का है इंटेंट, और कहीं ना कहीं गेंदबाज को ये बताया है कि ये दवाई तुम्हारी है, अब जब खुद खानी पड़ी होगी, थोड़ी खट्टी लगी होगी, तीखी लगी होगी। ग्रेट हिट। वाह 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 एंड वाह। ये मुझे धोनी जैसे लग रहे हैं जो साई स्पोर्ट्स के लिए खेलते हुए नजर आए। वेल डन अनमोल। सब खिलाड़ी काम के, सबका अपना मोल, जो मुश्किल में काम आए वो है अनमोल, और अनमोल ही है स्ट्राइक पर। अनमोल भाई देखे, ये टारगेट चेस करें, यहां पे कुछ बड़ा प्रदर्शन करें, ये डंका पिटेगा। बहुत अच्छी बॉल थी इस दफा। अगर आपने देखा तो बॉलर ने क्या अलग किया, कुछ अलग किया तो रिजल्ट भी अलग आया। एक बहुत बड़े मोटिवेशनल स्पीकर हैं, आप सब में से शायद कुछ लोगों ने उनको पढ़ा होगा, सुना होगा। संदीप जी महेश्वरी हमारे महाराष्ट्र के ही हैं। उन्होंने लिखा कि आप कल भी वही करेंगे जो आज कर रहे हैं, आपको आज भी वही मिलेगा जो कल तक मिलते आया था। एक और अच्छा हिट। अब रन कितने हैं, अंपायर्स का इशारा, ये सिंगल मिलेगा। हालांकि गेंद ने डिस्टेंस तो बहुत कवर की थी, लेकिन वो डिक्लेयर जोन है, वो एरिया जो है वो आप अगर कहीं पे देखे ना, नो एंट्री वाला जोन लगे रहता है अमर, वो कुछ वैसा ही था। दूर इतने गई गेंद, और बिल्कुल प्लेसमेंट थोड़ा सा और बेहतर होता। मुझे लग रहा है शायद जो लाइट का पोल है, पोल के इस तरफ से अगर जाए तो बाउंड्री ना। हाँ वो पोल मतलब वो बाउंड्री है वहां की, समझ लीजिए आप। ओके, तो जो लाइट का पोल है जहाँ पे बच्चा अभी अभी आपने देखा, बॉल दे देंगे प्लीज, बॉल देंगे। लेकिन शुरुआत अच्छी है। 91 रनों का पहाड़ सा लग रहा था, लेकिन इन दोनों बल्लेबाजों के जो इरादे हैं वो फौलादी, खास करके जिस तरीके से अनमोल ने शुरुआत की है। मजा तो तब है ना कि जब तुम ऐसी मुश्किल के हालात में भी लड़ो। देखिए, रास्ता जब आसान हो तो फिर उस पर हर कोई चलता है। जहाँ पे थोड़ी मुश्किलें रहें, जहाँ पे थोड़ी चैलेंजेस रहें, वहाँ पे जो सामने से लड़े वो असली चैंपियन है। पहले इनिंग में हमने देखा टीम इगतपुरी के लिए जो रन सबसे ज्यादा बनाए वो बैटर आरडी थे। ये डॉट बॉल होती हुई आरडी का अगर आपको रन बताएं, इंडिविजुअल व्यक्तिगत रन बताएं, 39 रन बनाए, और नीतीश ने उसके बाद योगेश ने 31 बनाए। तो इन दो बल्लेबाजों के बलबूते ही ये टीम टूर्नामेंट का सेकंड हाईएस्ट है, 91 रन आई गेस। अमर 93 94 गिरसे ने बनाया था। ये गलती कर बैठे हैं या नहीं? ओ ओ ओ, शायद मुझे ऐसा लग रहा था एक समय फील्डर पहुंच नहीं पाए। यहाँ पे विकेट। दोस्तों, अभी ये टीम वो रफ्तार पकड़ने की कोशिश ही कर रही थी कि विक्की ने मानो ना वो चैन पुलिंग का काम किया हुआ अमर, है ना। वो कुछ रन्स पहले शुरुआत के, फिर वहां पे ये झटका है इसी बीच में। हालांकि अच्छी बात ये है कि अनमोल जो बड़े रन्स लगाए वो वहां पे खड़े हैं। दूसरे एंड से आउट हुए हैं बैट्समैन कुणाल।
और कुणाल के आउट होने के बाद जो न्यू बैटर इन होते हुए वो है जो नए बैट्समैन, नेम प्लीज न्यू बैट्स। तुषार, तुषार राइट, तुषार, हम सब करेंगे, तुषार है राइट, तुषार। ये तो चीजें होंगी, देखिए जब आप ऐसे बड़े रन्स की तलाश करेंगे ये सब चीजें होंगी, विकेट्स भी जाएंगे, लेकिन पहले ओवर में 11 बने, 1 विकेट। दूसरे ओवर की शुरुआत, अनमोल दूसरे एंड से, इनको फर्क नहीं पड़ता, पहला ओवर भी सिक्सर के साथ था, दूसरे ओवर में शुरुआत 4 रन के साथ। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे में बोल रहा हूं, थैंक यू टीम, म्यूजिकल टीम। मान लो अनमोल कहते हुए, अनमोल देखिए एक बात मेरी याद रखें, सिंहासन हो या फिर शिखर हो, वहां पे आदमी हमेशा अकेला रहता है, जो राजा है वो अकेले बैठता है। चले शायद गेंदबाजी रनअप में, फॉलोअप में कुछ दिक्कत, रुके, अनमोल अकेले खेल जाएं। कई बार होता है कि कोई एक प्लेयर ही काम कर जाता है। फिफ्टीन रन्स और अच्छी कॉलिंग भी, ये अच्छे खिलाड़ियों की भी निशानी है। सिर्फ वो बड़े बड़े रन्स बनाना नहीं, आप कितना ज्यादा वो गेम की अवेयरनेस को समझते हैं, कितना ज्यादा वो रीड करते हैं सिचुएशन को, वो भी बहुत इंपॉर्टेंट है। फिलहाल ये कुछ डॉट गेंदें, ये प्रेशर बढ़ा रही होंगी अनमोल पे। अब ये नो बॉल था, इस पर तो सिर्फ बल्ला भर लगाना था, हालांकि वो मिली नहीं है गेंद, नो बॉल। इसी दरमियान ये फ्री हिट। आप कभी भी ना पहाड़ से ठोकर नहीं खाते, आप जो छोटी छोटी चीजें हैं, आप देखें जब हम चलते हैं तो छोटे से कुछ पत्थर रहता है, उससे आप चोट खा जाते हैं। तो छोटी छोटी चीजें हैं, यहाँ पे थोड़ा सा इगतपुरी को समझने की जरूरत है। भली मर्जी आपके पास बहुत अच्छे रन हैं। फ्रेड 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 था, फ्रेड था, तो हालांकि ऐसे कोई खतरा तो नहीं था, लेकिन एक छोटी सी छुपी हुई जो जीत है वो गेंदबाज के पास है। पहले ओवर में 11 रन और दूसरे ओवर में इगतपुरी के लिए बॉलिंग कर रहे हैं बॉलर ज्ञानदीप, जो काफी ज्ञानी भी लग रहे हैं। अभी तक अच्छा इन्होंने रोक कर रखा है, एक ही चौका इस ओवर में, एक ही बाउंड्री आई है। रन पे नजर डालें, वो जाके पहुंचे हैं 16 या 17 पे। तीन गेंदें हुई हैं, 17 रन। ये शायद चौका मिल जाएगा। जी हाँ, 17 में आप 4 रन और ऐड करें, 21 पे स्कोर बढ़ के पहुंचता हुआ 21 रन। अभी भी 2 बॉल्स और आने बाकी है। साहूकार स्पोर्ट्स इगतपुरी की टीम जो फील्ड कर रही है, डिफेंड कर रही है, उन्होंने पावर प्ले में 22 बनाए थे, 24 आई गेस 2 ओवर्स में। ये क्लियर होगा शायद, जी हाँ, ये स्टेज पे हमारे जो बड़े सारे मेहमान बैठे वहां पर हल्ला बोल, चेस इज ऑन, हीट इज ऑन, गेम इज ऑन। बड़ी दिक्कतें पेश करते हुए ये सलामी बल्लेबाजी जो जोड़ी थी वो टूटी, लेकिन एक एंड पे अनमोल, तुषार भी उतने ही खतरनाक लगते हुए ये भी निकल जाएगी। आराम से मिलेंगे 4 रन पावर प्ले में, पावरफुल बैटिंग।
थैंक यू टीम। 31 रन्स, 31 रन्स। विनोद जी भोईर साहब यहाँ पे हैं दोस्तों। ये स्थानीय माजी नगर सेवक, फॉर्मर नगर सेवक, स्थानीय है ना सर, हमारे अपने ना शाहपुर के। विनोद भोईर साहब को मजा आ रहा है या नहीं आ रहा है? विनोद भोईर साहब, सर एंजॉय कर रहे हैं ना गेम? कौन जीत रहा है? रन बन रहे हैं 91 या बच रहे हैं सर? क्या लग रहा है आपको? वेताल स्वामी मैच जीतेगी ना? अरे वाह, विनोद भोईर साहब को तो लग रहा है कि चेज हो रहा है ये 91। पावर प्ले में 31 आए हैं वेताल स्वामी की टीम के। विनोद भोईर साहब का भी पूरा सपोर्ट आपने सीधा देखा, हालांकि उन्होंने माइक पे तो नहीं, बट ऑफ द माइक जो उनका जवाब आया कि वेताल स्वामी जीतेगी। इगतपुरी की साहूकार स्पोर्ट्स के पावर प्ले में 24 थे, और इस हिसाब से अगर आप देखें वेताल स्वामी तो आगे है, 31 बने हैं। लेकिन उसके बाद जो बल्लेबाजी की थी इगतपुरी साहूकार स्पोर्ट्स की टीम के दो बल्लेबाजों ने, वो कौन यहां पे प्रोसीड करेगा? क्या तुषार उस इनिंग को खेलेंगे या फिर तुषार के साथ दूसरे एंड पे अनमोल खड़े हैं वो खेलेंगे? और अगर ये दोनों खेलें तो सोने पे सुहागा। इनकी संगत से ही रंगत आएगी अगर इस टीम को टारगेट चेस करना है तो। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। यॉर्कर जड़ में सिंगल का प्रयास, थोड़ा टाइट कॉल है लेकिन पहुंच जाएंगे। फिटनेस लेवल भी दिखाते हुए दोनों, एक अच्छे एथलीट की भी यहां पे छोटी सी वो ग्लिम्स नजर आती हुई, झलकियां आप देख रहे हैं। रन इस ओवर में अभी तक बड़े नहीं आए हैं, सिंगल्स में ही 3 रन अभी तक स्कोर बढ़ के पहुंचता हुआ 34 पे। फील्डर है, क्या ये कैच के लिए जा सकते थे? ओ डियर एंड डियर, ये रन नहीं आ रहे थे और प्रेशर जो था रन नहीं आने का, बाउंड्रीज नहीं आने का, वो तब्दील हुआ रन आउट। Tushar back to the net and now Jitesh Kharik is new man out there in middle. ये इस टीम के इस चेज में ये भी इंपॉर्टेंट रोल प्ले कर सकते हैं जितेश खारिक। ये भी बड़े नाम हैं। देखिए बड़े नाम, शेर किस काम का शेर जो काम आने पे दहाड़े ना है। जितेश भाई दिखाओ थोड़ा दमखम। ये विकेट ज्यादा चुभेगा। पहला इसके तुषार का विकेट था, अगली वाली विकेट तो सीधे सीने पे तीर सा लगता हुआ। अनमोल का भी ये बेशकीमती विकेट। यूं तो देखें बल्लेबाजी बहुत स्ट्रांग है वेताल स्वामी की टीम की, लेकिन अनमोल का आउट होना, जिस रंग में जिस फ्लो में वो लग रहे थे, क्या वो शॉट सिलेक्शन खराब था? एक ही गलती की इन्होंने जो ये की। अब ऑन हैट्रिक होंगे बॉलर विजय अपनी। अच्छा देखिए विजय का नाम ही विजय है ना, और विजय तो हम सबको पता है वो काम भी करते हुए, इनके नाम में वी लगा है, एंड वी फॉर विक्ट्री। वेल डन विजय। एक ये विजय है, एक विजय पॉले भी हैं, हम सब जानते हैं टेनिस क्रिकेट के वन ऑफ द फाइनेस्ट बॉलर्स में से एक। वेल डन विजय। अक्षय स्ट्राइक पे, हैट्रिक की बॉल। वाह वाह वाह, ये लड़ाई जारी है, ये चेज जारी है, ये हिम्मत हारने वाली नहीं टीम है।
थैंक यू, थैंक यू, थैंक यू। विनोद भोई साहब का पूरा सपोर्ट अगर आप देखें तो अपनी होम टीम को, काइंड ऑफ होम टीम को सर का सपोर्ट है। विनोद जी भोई साहब का 40 रन हुए हैं एंड ओवर कंप्लीट हो चुके हैं 3, राइट? 3 ओवर 40 आने वाले और 3 ओवर्स में रन बनाने हैं 51। 18 बॉल्स 51 रन। टास्क बड़ा है लेकिन इनाम भी। क्या काफी है, जी हाँ, खिलाड़ी के हाथों से लगकर वो 6 रन। दोस्तों अब बात यही है ना कि आपने पहली इनिंग देखी, वहां पर इतने सारे रन, वहां पे बल्लेबाजी ऐसी हो रही थी, वो लग रहा था कि आप इन 3 दिनों में जो सबसे बड़ा टोटल है 93 रन का जो शिवम स्पोर्ट्स गेर से ने बनाया था डे 1 में, क्या वो बड़ा टोटल इस टीम को ने ब्रेक करने, लेकिन दूसरी इनिंग वही दहाड़, वही अंदाज। One more, back to back 2 consecutive sixers. Thank you, thank you, thank you team, म्यूजिकल टीम, थैंक यू। जीत की खातिर बस जुनून चाहिए और 16 बॉल्स एंड 16 बॉल्स में 39 की जरूरत। 16 बॉल्स में 39, 2 लगातार सिक्सर्स। जितेश है स्ट्राइक पे। 16 बॉल 39, अभी तो बोला 52 हो चुके हैं। 16 में 39 और बनाने हैं। 16 बॉल में 39 मोर रन्स। ये चेज अब आसान लगता हुआ जितेश इस तरीके की बैटिंग कर रहे हैं। क्या तीसरा हम देखने जा रहे हैं, क्या एक और? अच्छी बैटिंग, अच्छी बैटिंग, अपने आप को संभाला, रोका अपने आप को। वेल डन जितेश। क्योंकि देखिए कहते हैं ना कि जिंदगी में सर सलामत तो पगड़ी हजार, और क्रिकेट में भी सेम वही है, अगर विकेट सलामत तो रन हजार। इस दफा पिछली बॉल पर अपने आप को रोका जितेश ने। गेंद अच्छी थी, स्लोअर थी, दूर थी। बहुत बहुत शानदार बैटिंग, समझदारी भी दिखाते हुए। दिस इज गुड, स्मार्ट एंड इंटेलिजेंट क्रिकेट। (53) और मिसफील्ड, लगातार मिसफील्ड। इसके पहले भी हमने देखा, इस दफा भी हमने देखा 54 रन। टारगेट 91 का, कुछ इनाम आए आणि यावेळेला मात्र वेताळ स्वामी संघासाठी बक्षीस येत आहे। शहापूर तालुक्याचे आणबान शान, भारतीय सैन्यात ब्लॅक कॅट कमांडो म्हणून असणारे अशोकजी रगडे यांच्याकडनं जर वेताळ स्वामी संघ विजयी झाला तर संघाचे ओनर राजादा वळवी यांना 4470 रुपये अकाउंटला गुगल पे केले जातील। थँक्यू सो मच। क्या पहुंच जाएंगे, क्या पहुंच जाएंगे, किस्मत भी साथ में है। ये आपने बहुत बार देखे ना कि ऐसे मौके छोटे छोटे आपको चाहिए रहता है। ये किस्मत का साथ बहुत जरूरी होता है। बहादुर दो ब्रेव प्लेयर्स, दो लड़ाके, दो वॉरियर्स लड़ाई लड़ रहे हैं। एक ऐसा चेस करने की कोशिश है जो पिछले 3 दिनों में हुआ नहीं है। बिल्कुल सही रास्ते पर है। जब इरादा बना लिया ऊंची उड़ान का तो देखना फिजूल है कद आसमान का। एक बड़ा सा टोटल खतरे में है। इगतपुरी के खिलाड़ियों की बॉडी लैंग्वेज आप देखिए, उनको भी पता है मुश्किल टाइम्स आता हुआ उनके लिए। टोटल रन इस समय जा पहुंचा है 55 पे। 1 टू गो। फील्डर वहां पर है और इस दफा यहां पर ये विकेट, ये क्लाइमेक्स थोड़ा सा रुकता हुआ। फिर से इगतपुरी की टीम मैच में वापसी करती हुई इस विकेट के साथ।
अक्षय ने 7 रन बनाए, जिसमें शायद एक बड़े हिट इनके भी पास है। अच्छी बात यह थी कि अक्षय को पता था कि टीम की जरूरत क्या है। अक्षय निराश नहीं होंगे, आपने टीम के प्रयास में विकेट गंवाया है, आपका इंटेंट अच्छा था। 12 गेंदों में 36 की जरूरत, 2 overs टू गो, 36 मोर रन रिक्वायर्ड नाउ। 12 गेंदें 36 रन। विनोद भोई साहब को मैं देख रहा हूं, वो लगातार इस मैच में अपनी नजर लगाए हुए, थोड़ी सी धड़कनें सर की भी बढ़ती हुई होंगी इस समय अक्षय के विकेट के बाद। लेकिन असली बात यह है कि इस चेज में जो सबसे ज्यादा अब तक अपनी टीम की उम्मीदों को बचा कर रखे हैं वो वहां पर खड़े हैं, जितेश वहां पर है। और जब तक जितेश है तब तक मानो जितेश कहते हुए कि इस टीम की, अपनी टीम की आखिरी उम्मीद हम खुद हैं, और जब तक हम हैं तब तक उम्मीद कायम है। मन ही मन को जानता, मन ही मन का मीत, मन के हारे हार है और मन के जीते जीत। जितेश भाई बिलीव रखें, विश्वास करें। 4 विकेट गिरे हैं, 12 पे 36 की जरूरत है, या आखिर की 2 ओवर्स। विजय 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 ना, वाइड थोड़ा वक्त लिया और फिर दिया। अभिजीत भाई थोड़ा सा होम टीमों के खिलाफ थोड़े सख्त लग रहे हैं। वाइड वाइड दिया है, थोड़ा सा वक्त लिया, लेग अंपायर ने उनको इंडिकेट किया और वाइड का इशारा। अब 12 पे 35, 2 overs 35 रन, 12 गेंदों में 35 की जरूरत। जितेश स्ट्राइक पर, विजय है गेंदबाज। ये गेंद गई है और ये सलामी है विनोद जी भोईर साहब को। थैंक यू विनोद जी भोईर साहब की गेंद। और मानो जितेश कह रहे होंगे कि सर आपका आशीर्वाद वहां से बनाए रखना विनोद जी भोईर साहब को। 11 गेंदों में अब 31 की जरूरत, 11 balls 31। जोश और जज्बात, ये लड़ाई का सबसे बड़ा नायक जितेश का विकेट। छह गेंदें खेली है जितेश ने, 6 पे 18 बनाए हैं और स्ट्राइक रेट 300 का। यार एक क्लैप तो बनता है ना इनके लिए, पूरी कोशिशें कर रहे थे। वेल प्लेड जितेश। निराश है, डिसअपॉइंटिंग लग रहा है जिस तरीके से वो ग्राउंड के बाहर जा रहे हैं होम टीम के लिए। अब 2 नए बल्लेबाज हैं और इस मैच में अब काफी हद तक अगर आप देखें तो बाउंस बैक करती हुई नजर आ रही है साहूकार स्पोर्ट्स की टीम, इगतपुरी की टीम। और विजय फिर से एक बार, यही वो गेंदबाज हैं जो उसके पहले भी विकेट दिलाया था, ये फिर से आए, फिर से विकेट। वेल डन विजय। मुश्किल के हालात में कुछ उम्मीदों के पाबंद होते हैं और विजय जैसे गेंदबाज इसकी सबसे बड़ी निशानी। वेल डन ब्रदर। दूर से क्या खेले हैं, क्या एक्स्ट्रा होगा, नहीं होगा, नहीं है। डॉट बॉल। अब बॉल टू रन्स अगर आपको बताएं कितने बॉल में कितने रन्स बनाने हैं। 9 balls में 31 रन्स। ये बैट बॉल पे नहीं लगा है, बॉल जाके बैट पे लगा है। समझने वाले थोड़ा सा लेट हो सकता है समझे, कुछ लोगों को थोड़ा लेट हुए, काफी लेट हुए। 8 balls and 30 रन्स नीडेड नाउ। 8 पे 30 बड़े रन्स चाहिए होंगे, इन 2 बॉल्स पे बड़े स्ट्रोक्स की जरूरत है। नहीं, एक बार फिर से विजय लगातार अपनी टीम को विजय की राह पे और तेजी से आगे लेकर जाते हुए। ये गेंदबाज अगर इस मैच में टीम इगतपुरी साहूकार स्पोर्ट्स की टीम अगर अब स्ट्रॉन्ग होल्ड किए हुए है तो सबसे बड़ा रीजन विजय की गेंदबाजी। इसके पहले ओवर जो विजय ने किया था वहां पर 2 विकेट, इस ओवर में भी सबसे बेशकीमती जितेश का भी विकेट दिलाया और फिर उसके बाद बड़े रन्स भी नहीं आने दे रहे हैं। एक और मौका लेकिन पहुंच जाएंगे।
सल्यूट है। वो कहते हैं ना एनीबडी कैन पायलट व्हेन द सी इज काम, लेकिन जब तूफान हो, मुश्किलें हो, वैसे में विजय ने दिखाया कि मुश्किल के हालात में जो अच्छा काम करे दुनिया उसको सैल्यूट करती है। सुपर विजय, वेल डन। आपके टीममेट से आपके क्लैप करें और जो बाहर आपके सपोर्टर्स होंगे वो भी सुपर। आखिर की 6 गेंदें और टास्क काफी बड़ा, 6 पे अब जीतने के लिए बनाने हैं 29 रन्स, 29, 6 पे 29। देखिए कहते हैं कि सक्सेस इज अ रिजल्ट ऑफ कंटिन्यूअस, सक्सेस इज लाइक ए साइंस, है ना। तो विज्ञान तो कह रहा है, वो मैथमेटिक्स कहती है कि 6 पे 28 है, 6 पे 28 अभी भी बन सकते हैं अगर उसके लिए, लेकिन जरूरत क्या है, युवराज सिंह जैसा कोई। तुम्हारा नाम बताओ। कार्तिक। कार्तिक, कौन सी टीम को सपोर्ट कर रहे हो? जो चेस कर रहे हैं, ब्लू वाले या फील्डिंग वाले, बैटिंग वाले फील्डिंग वाले? वेताल स्वामी ब्लू। वेताल स्वामी को सपोर्ट, क्यों सपोर्ट कर रहे हो वेताल स्वामी को? हमारे इधर की टीम है। हमारे इधर की टीम है। 6 बॉल, आखिर के 6 बॉल, क्या वो कुछ बड़े हिट आएंगे? अच्छी बॉल, कंधे का इस्तेमाल, ओहो ओवर थ्रो। क्या ये जो विजय बैकअप के लिए, विजय हर जगह है, विजय एज ए बॉलर, विजय एज ए फील्डर, और ओवर थ्रो। ये देखिए, अगर इस समय फील्डिंग में सेकंड इनिंग में अगर आप किसी एक खिलाड़ी को ज्यादा कुछ नहीं बोल सकते तो विजय है। उन्होंने ही तो आपको मैच में वापसी दिलाई है। थ्रो तो ठीक है ना, बैकअप भी चाहिए था वहां पे उनकी, तो ठीक है, वो तो थ्रो करेंगे। ये सिंगल ही है, तो अब 4 गेंदें और 4 गेंदों में 25 की जरूरत। 4 पे 25, 4 पे 25, दैट मींस अगर 4 सिक्सर लगते हैं तो स्कोर्स लेवल होंगे, टाई होगा, सुपर ओवर विल कम इन एक्शन। लेकिन क्या ये जितनी आसानी से मैं बोल रहा हूं उतना आसान है करने के लिए? मैथमेटिक्स तो कह रही है कि जी हाँ पॉसिबिलिटीज हैं, लेकिन ये पेनल्टीमेट बॉल आएगी इस मैच की। अब इस बॉल पर सिक्सर, तो फिर आखिर के 3 बॉल पे इंटरेस्ट बना रहेगा। कोशिशें तो करें। स्ट्राइक पर मौजूद है दाहिने हाथ के दादू भाई, थोड़ी दादागिरी दिखाएं। नहीं, ये अच्छी बॉल, अब यहाँ पे सिंगल, दैट मींस आखिर के 3 बॉल में अब 24 की है जरूरत, 3 पे 24 चाहिए। 3 गेंदों में 24, 3 पे 24, लास्ट 3 बॉल्स, 3 बॉल्स। क्या ये वाइड है? जी हाँ, 3 पे 23। देखिए, ये ताबूत में जो आखिरी कील थे वो मेरे हिसाब से जितेश थे। जितेश का जो विकेट गिरा उसके बाद फिर लगा नहीं, कि फिर तो वो दमखम नजर नहीं आया जब तक जितेश खड़े थे। साई स्पोर्ट्स टीम आगे आएगी प्लीज। साई स्पोर्ट्स टीम, साई स्पोर्ट्स इज रिक्वेस्टेड, प्लीज प्रोसीड टुवर्ड्स द मेन स्टेज। कैप्टन कैलाश वांडे साहब, अगर आवाज आप सुन रहे हैं तो प्लीज आगे आएंगे टॉस के लिए, अपनी टीम के किसी भी एक रिप्रेजेंटेटिव को भेजेंगे टॉस के लिए। साई स्पोर्ट्स टीम, ये अब आखिरी बॉल ही है और उसके बाद कुछ समय के लिए हलचलें तो पैदा करके रखी थी। जब तक जितेश थे तब तक हम सब ने देखा, और सलामी बल्लेबाज भी अच्छा खेल रहे थे इनके। अनमोल भी जब तक थे, उन्होंने भी वो टीम की जो आस्किंग रन रेट था, कोशिशें थी कि उसको मेंटेन रखा जाए, कंट्रोल में रखा जाए, लेकिन उसके बाद कोई बल्लेबाज नहीं नजर आया। आखिरी बॉल पर भी विकेट, और ये कहानी वही है जो जितेश के बाद जो हमने देखी है। एक बड़ी जीत, मेनी कांग्रेचुलेशन साहूकार स्पोर्ट्स इगतपुरी की टीम को जीत।